गणपती बाप्पांना दुर्वा का वाहतात असा प्रश्न आपल्या लहान मुलांनी विचारल्यानंतर त्यांना ही गोष्ट नक्कीच सांगा. एक अनलासूर नावाचा राक्षस होता. त्याने आपल्याला मिळालेल्या मायावी शक्तीचा दुरुपयोग करून पृथ्वी आणि स्वर्गामध्ये हाहाकार माजवला होता. यामुळे भयभीत ऋषीगण आणि सर्व देवता भगवान शंकरांकडे बचावासाठी गेले. त्यावेळी आपला पुत्र गणेश हा अनलासुराचा वध करेल अशी भगवान शंकरांनी भविष्यवाणी केली. तर अनल म्हणजे अग्नी. तर अनलासुरासोबत झालेल्या युद्धानंतर गणपतीने अनलासुराला गिळून टाकले. अनलासुराकडे असलेल्या अग्नीच्या शक्तीमुळे गणेशाच्या पोटात दाह आणि जळजळ सुरू झाली. गणपतीने सर्व अंगाला चंदनाचा लेप दिला तरीही दाह काही कमी होईना. तेव्हा देवांनी गणपतीच्या डोक्यावर चंद्राची स्थापना केली. त्यामुळे गणपतीला भालचंद्र असे नाव पडले. भगवान विष्णूंनी आपल्या हातातील कमळ त्याच्या हाती दिले. त्यामुळे गणपतीला पद्मपाणी असे नाव मिळाले. भगवान शंकरांनी आपल्या गळ्यातील नाग गणपतीच्या कमरेला बांधला. तर वरुण देवाने सुद्धा गणपतीच्या सर्व अंगावर पाण्याचा अभिषेक केला तरीही अंगाची लाही काही थांबेना. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायांच्या मस्तकावर ठेवल्या आणि कश्यप ऋषींनी दुर्वांची 21 जुळी गणेशाला खाण्यास दिली. त्यामुळे गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ यामुळे कमी झाली व अंगाचा दाह सुद्धा थांबला. त्यावेळी मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल असे गणराय म्हणाले. म्हणूनच गणपतीला पूजेमध्ये दुर्वा वाहिल्या जातात.